कारण पुण्यातही भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झालाय। कौटुंबिक वादावर तोडग्याचं आमिष दाखवलं जात आहे। महिलेला 50 लाखांचा गंडा आहे। स्वारगेट पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल आहे। अमोल, नक्कीच अतिशय धक्कादायक घटना आहे। एकीकडे नाशिकचं प्रकरण गाजत असताना आता पुण्यातही आमिष दाखवून एका महिलेची 50 लाखांची हे केल्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। अंगामध्ये दैवी शक्ती संचार असून कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचं आमिष या भोंदू बाबाने या महिलेला दिलेलं होतं आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार सुद्धा केल्याचा धक्कादायक प्रकार हा घडलेला आहे। स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये आता या भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आलेला आहे। औदुंबर गडदे जो पंढरपूरचा भोंदू बाबा आहे असं याचं नाव आहे आणि त्याचं वय आपण पाहतोय तर ते 42 वर्ष आहे आणि त्याच्यावर आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अंगामध्ये दैवी शक्ती आणि त्याचबरोबर देवऋषी असल्याचं तो महिलेला सातत्याने भासवत होता आणि हे करत असताना तिच्यावर त्यांनी लैंगिक अत्याचार सुद्धा केलेले आहेत। पुण्यातल्या एका लॉजवर तिला बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आहे, तो सुद्धा यावेळी घडलेला आहे। आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या भोंदू बाबाला आता कशा पद्धतीने अटक केली जाते आणि या प्रकरणाचा कसा तपास केला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।